राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। मागील 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यामुळे राज्यातील नागरिकांना अजून काही काळ निवडणुकीसाठी वाट पाहावी लागणार आहे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित असल्याने राज्य सरकारने निवडणुकीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती। ओबीसी आरक्षण असो वा नसो पण निवडणुका व्हायलाच हव्यात अशी मागणी काही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारी पर्यंत हा निर्णय राखून ठेवला आहे। मित्रांनो, राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यामुळे या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत गेल्या। याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेपासून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। सध्या महापालिकांचा कारभार प्रशासकांकडे आहे, परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने नागरी समस्यांवर निर्णय घेण्यात उशीर होत आहे अशी तक्रार जनतेकडून सातत्याने केली जात आहे। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते, परंतु न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच पुढील दिशा ठरेल। सर्वोच्च न्यायालयात अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत। त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कोण ठरणार, राज्य निवडणूक आयोग की राज्य सरकार, ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात की नाही यावर अंतिम निर्णय आल्याशिवाय निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार नाही। यापूर्वी 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार होती, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली। आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होईल। जर न्यायालयाने निवडणुकीसाठी हिरवा कंदील दिला तरच एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्षांनी मात्र निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे। शिवसेनेने तर मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर इतर पक्षही जोरदार रणनीती आखत आहेत। प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी व्हाव्यात? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।